नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. ठरल्याप्रमाणे गाथाने देवच्या माईला पटवण्याचा प्रयत्न सुरू केला. सकाळी सकाळी माई सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये आली होती. नंतर गर्दी होईल म्हणून त्या सकाळ सकाळच आल्या होत्या. आज रमा सोबत नव्हती. सकाळची वेळ, हलकी थंडी, येणारे जाणारे भक्त, मंदिराची वाजणारी घंटा, सगळं वातावरण खूपच मनमोहक आणि मनाला एक तजेला देणारं होतं. दर्शन करून त्या मंदिराच्या परिसरात बसल्या आणि त्याच वेळी त्यांच्या कानावरती एक गोड आवाज पडला. कुणीतरी छान भजन गात होतं. आवाज खूपच सुंदर होता. कोण गातं हे पाहण्यासाठी माई पुन्हा मंदिरात गेली तर एक मुलगी डोक्यावरती ओढणी घेऊन गणपतीची आरती म्हणत होती. तिच्या हातामध्ये आरतीचं ताट होतं. काही भक्त तिच्या पाठीमागे गात टाळ्या वाजवत होते. माई सुद्धा तिथेच टाळ्या वाजवत उभ्या राहिल्या. आरती संपली आणि ती मुलगी सगळ्यांना आरती देत प्रसाद वाटू लागली. ओळखीच्या मोठ्या माणसांना ती वाकून नमस्कार करत होती. प्रसाद, ती माईजवळ येऊन बोलली. दिसायला जितकी सुंदर तेवढीच शांत, निर्मळ, सालस, साधी आणि खूपच पवित्र अशी तिची छवी होती. माई तिला एकटक पाहतच राहिल्या. आजी, प्रसाद घेताय ना? ती पुन्हा म्हणाली आणि माईनं भानावर येत हात पुढे केला. तिनं गोड हसत त्यांच्या हातावर प्रसाद ठेवला. आशीर्वाद द्या, असं म्हणत तिनं वाकून त्यांना नमस्कार केला. सदा सुखी राहा, माई तिच्या डोक्यावर हात ठेवत बोलल्या. तुझं नाव काय? गाथा, ती गोड हसून बोलली. मंदिरात रोज येतेस? आधी रोज यायचे, परंतु आता कधीतरीच येते. अच्छा, म्हणजे देवाकडे काही मागायचं असेल तरच येतेस? माई बोलल्या. असं नाही, देवानं मला सगळं दिलंय. रोज वेळ मिळत नाही कारण कॉलेज असतं. शिवाय घरी मोठ्या बहिणीची डिलिव्हरी झाली आहे, त्यामुळे वेळ भेटत नाही. गाथा बोलताना खूपच हळू आवाज आणि वजनानं बोलत होती. ओह सॉरी, इट्स ओके, येते मी. गाथा निघून गेली आणि माई तिच्याकडे मागणं पाहत होत्या. खूप गोड मुलगी आहे. पाठीमागने एक स्त्री माईजवळ येत बोलली. हो ना, खूपच गोड आहे. विशेष म्हणजे एवढ्या श्रीमंत घरातील असूनही फार संस्कारी आणि मोठ्यांचा मानपान ठेवणारी आणि मर्जीत राहणारी आणि अगदी साधी सरळ आहे, ती बाई बोलली. तुम्ही ओळखता तिला? माईने विचारलं. हो, मीच काय, सगळेच ओळखतात तिला. ते बिझनेसमॅन आहेत ना, सरपोतदार साहेब, त्यांची मुलगी आहे गाथा. ज्या घरात जाईल स्वर्ग होईल त्या घराचा, असं म्हणून ती बाई तिथून पुढे निघून गेली. वाव मावशी, छान ऍक्टिंग केलीत बरं का. हे घ्या तुमचे 2000. आशू त्या बाईला पैसे देत होती आणि त्यांनीच तिला तसं बोलायला सांगितलं होतं. त्यानंतर माई जेव्हा जेव्हा मंदिरामध्ये जायची, गाथा त्यांना तिथे भेटायची आणि कोणीतरी येऊन माईंसमोर तिचं गुणगान करायचं. माईलाही ती आता खूपच आवडू लागली होती आणि त्यांनी तिच्याशी मैत्री केली. एकमेकांचे फोन नंबर घेतले आणि आता त्यांचं फोनवरही बोलणं होऊ लागलं. गाथा रोज त्यांची विचारपूस करायची. तिचा बोलका स्वभाव माईंना खूप आवडायचा. तिचं हे कारस्थान यशोदा मावशीला कळालं आणि त्यांनी घरी तिच्या बाबांना सांगितलं. काय, गाथा मंदिरात कोणाला तरी भेटायला जाते? बाबा बोलले. हो साहेब, एक वयस्कर बाई आहेत, त्यांना रोज भेटते आपली गाथा. कुणी गरजू गरीब असेल, समीर बोलला. नाही, त्या बाई तर कारनं मंदिरात येतात. गरीब तर अजिबात वाटत नाहीत, यशोदा मावशी बोलल्या. समीर, बाबा, मागच्या काही दिवसांपासून गाथा जरा विचित्र वागायला लागलीये. नाजूक हळू आवाजात बोलते, अंग भरून कपडे घालते, देवपूजा पण करतेय. तिनं भरपूर आरत्या आणि श्लोक पाठ केल्यात, माया बोलली. समीर आणि बाबा तर शॉक होऊनच एकमेकांना पाहत होते. आणि मागच्या 2 दिवसांपासून किचनमध्ये येऊन सगळं काही माहिती करून घेतेय, यशोदा मावशीही बोलल्या. साहेब, शहरात आजकाल काळी जादू करणारे लोक फिरायला लागलेत म्हणे. कुणी आपल्या गाथावरती जादूटोणा तर केला नाही ना? यशोदा मावशी काळजीनं बोलल्या. काही काय मावशी, समीर हसत बोलला. नाही समीर, नक्कीच असं काहीतरी आहे, नाहीतर गाथामध्ये अचानक इतका बदल? ही गोष्ट पचण्यासारखी नाही, माया बोलली. आणि तितक्यातच गाथा तिथे आली. सगळे तिला निरखून पाहत होते. मावशी, आज सगळ्यांना मी जेवायला वाढणार.
असं म्हणून ती सगळ्यांच्या प्लेट लावू लागली. मावशी, उद्यापासून 2-3 दिवस ना मला सुट्ट्या आहेत, तर मला जरा स्वयंपाक पण शिकवाल का? गाथा जेवण वाढत बोलली. गाथा बाळा, तुला काय झालंय? तू अशी का वागतेस? बाबा काळजीनं बोलले. मला कुठे काय झालंय बाबा, मी एकदम ठीक आहे, गाथा बोलली. मग असं विचित्र का बोलतेस राजा? नेहमीसारखं बोल ना, बाबा बोलले. विचित्र म्हणजे? गाथानं विचारलं. अगं हे असं सुधारल्यासारखं, समीर बोलला. जीजू, आता मी मोठी झाली आहे, किती दिवस असं बालिश बोलणार आणि वागणार ना? कधी ना कधी मला समजदार व्हावं लागेल ना, गाथा बोलली. पण तू अचानक समजदार कशी काय झालीस? माया बोलली. ताई, अगं आता उद्या माझंही लग्न होणार, मग मी काय तिथेही असंच बालिशपणे वागू का? काय म्हणतील माझ्या सासरचे की तुझ्या बाबांनी आणि जिजूनं तुला काही शिकवलं की नाही? तुमचं नाव, आपल्या फॅमिलीचं नाव मी कसं खराब होऊ देऊ? गाथा बोलली. तिच्या तोंडून लग्नाचं नाव निघताच सगळे अजूनच शॉक झाले. मावशी, तुम्ही जे बोललात ते खरं वाटतंय. ए, तू माझ्या बाळाला घेऊ नकोसा, काय माहीत कुठलं भूत तुझ्यात अंगात घुसलंय, माया बोलली. गाथा बाळा, माझ्या राजा, तुझ्यावर कोणी जादूटोणा केलाय का? ए बाळा, असं नको बोलूस, तुझं हे बदललेलं रूप पाहून मला घाबरायला होतंय. तू काही कांड तर करत नाहीयेस ना? बाबा तिचा हात हातात घेऊन बोलले. बाबा, मी सुधारले तरी प्रॉब्लेम आणि नाही सुधारले तरी प्रॉब्लेम. मग आता तुम्हीच सांगा, मी मोठी होऊ की नको? सगळे एकमेकांना पाहू लागले. अगं पण ही मोठी होण्याची प्रोसेस थोडी फास्ट नाही झाली का? समीर बोलला. माझं सगळं फास्ट असतं जीजू, तुम्हाला तर माहीतच आहे ना. एकदा मी ठरवलं ना की करतेच. आता मी मोठं व्हायचं ठरवलंय, मग त्यासाठी बालिशपणा सोडून द्यावा लागेलच ना. सगळे तिच्याकडे आश्चर्यानं पाहू लागले. असं काय पाहताय, जेवा ना आता, गाथा बोलली आणि सगळे मग गप्प जेवण करू लागले. इकडे रमा, तुला गाथा कशी वाटते? माई बोलल्या. गाथा म्हणजे ती सरपोतदार साहेबांची मुलगी, ती मंदिरात येते ती, रमा बोलली. तिचीही आता ओळख गाथाशी झाली होती. हो ग, तीच. छान आहे, मलाही फार आवडते. माझ्या मनात राहून राहून आपल्या देवसाठी तीच योग्य वाटते. माई पण ती देवपेक्षा फार लहान आहे. वयानं लहान आहे, परंतु तिचे संस्कार, गुण, वागणं, स्वभाव खूप छान आहे. चांगली उंचीपुरी आहे. थोडी अंगानं भरली तर 25-26 वर्षांची मुलगी नक्कीच दिसेल. बरोबर आहे तुमचं, पण देवसाहेब त्यांना आवडेल का ती? मला आवडली म्हणजे त्याला नक्कीच आवडेल. त्यांची भेट घालून द्यायला हवी. परवा सत्यनारायण पूजा करून होणारत ना, बोलवा की मग तिला, रमा बोलली. अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ, आत्ताच तिला फोन करते, माई बोलल्या. मग जेवण करून सगळे बाहेर गार्डनमध्ये बसले होते. गाथा माया बाळासोबत शतपावली करत होत्या. गाथाचा फोन वाजत होता आणि समीरनं फोन उचलला. त्यावर माई असं नाव होतं. हॅलो हॅलो, गाथा बाळा, मी समीर बोलतोय. तुम्ही? मी माई बोलतीये. गाथा कुठे आहे? ती बाहेर गार्डनमध्ये आहे. ठीक आहे, ती आल्यावर मला फोन करायला सांगा. ओके. समीरच्या मनामध्ये पाल चुकचुकली आणि त्यानं लगेच तो नंबर त्याच्या फोनमध्ये सेव्ह करून घेतला. तर मग मित्रांनो, आता पाहूयात पुढे काय होतंय ते. अजूनही बरंच काही बाकी आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.